चमकते हैं आसमानों में, लेकिन सूरज एक ही होता है। हीरे तो बहुत से मिल जाते हैं बाजारों में, हीरे तो बहुत से मिल जाते हैं बाजारों में, लेकिन कोहिनूर एक ही होता है। महाराष्ट्र तो बहुत होकर गए इस धरती पर, महाराष्ट्र तो बहुत से होकर गए इस धरती पर, लेकिन छत्रपति शिवाजी महाराज एक ही होते हैं। छत्रपति शिवाजी महाराज एक ही होते हैं। धन्यवाद शाहीर श्री संतोषजी साळुंके यांचे। यानंतर आपल्या या आजच्या कार्यक्रमाचं पुढील पुष्प म्हणजे मनोगत आणि सादरीकरण। मी हिंदवी भारत संघ ही एक ना नफा संस्था आहे, या संघटनेची आणि वेबसाईटची माहिती सादर करण्यासाठी आणि वेबसाईट लॉन्च करण्यासाठी निमंत्रित करतो श्री सुशील कुमार डी यांना। श्री सुशील कुमार डी। हिंदवी भारत संघ या संघटनेच्या वेबसाईटचं लॉन्चिंग होत आहे। जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। संघाच्या वेबसाईटचं लॉन्चिंग या ठिकाणी पार पडलेलं आहे, त्यामुळे आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत। यानंतर मी हिंदवी भारत संघाचे संचालक श्री सत्यवर्धनदास बैरागी यांना आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी निमंत्रित करीत आहे। श्री सत्यवर्धनदास बैरागी। श्री राम जय जय राम। माझ्या जीवनाचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर सावरकर यांना दंडवत नमस्कार करतो आणि माझे पूर्वज बैरागी संप्रदायाचे यांना देखील मी दंडवत नमस्कार करतो। माझे वडील व गुरु महंत तेजनारायणदास बैरागी आणि माझी आई विद्या यांच्या पायी मी आशीर्वाद घेतो आणि भाषणाला सुरुवात करतो। मंचावर उपस्थित माननीय रवींद्र साठे गुरुजी, माझे वडील व गुरु महंत तेजनारायणदास जी, गुरुवर्य योगेश बुवा रामदासी जी, माझे व्यावसायिक गुरु दिलीप दलाल जी आणि काँग्रेसचे अध्यक्ष कृष्णा रसाळ साहेब व मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित वडीलधारी मित्र बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, आज आमच्या संस्थेचा उद्घाटन झालेला आहे। या संस्थेचा मूळ उद्देश आजच्या नव्या पिढीला भारताच्या संस्कृतीशी आधुनिक पद्धतीने जोडून देणे आहे। आमची संस्था जातीवाद, प्रांतवाद, भाषावाद, लिंगभेद इत्यादी या सगळ्यांच्या विरुद्ध आणि एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेच्या बाजूने आहे। जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता। याचा अर्थ असा की कुठल्याही प्रवाहात वाहून न जाता विचारपूर्वक निर्णय घ्यावे। हिंदवी भारत संघ याच विचारांवर काम करणारी संस्था आहे। आदरणीय बाबूजी म्हणजे सुधीर फडकेजींनी गायलेल्या गीत रामायणात एक ओळ आहे की अतिथी असो वा असोत राम, पैल लाविणे आपुले काम, भले बुरे ते राम जाणता, आपण आपुले काम करू। याचा अर्थ असो होतो की आमच्या समोर उपस्थित असलेला व्यक्ती कोण आहे हे न पाहता आणि न बघता आणि कुठल्याही प्रकारचा कमिशन फॉर वर्क अँड ओमिशन ऑफ वर्क न करता आपण त्या व्यक्तीच्या समस्याला सोडवण्याचा प्रयत्न करू। आजकालच्या व्यस्त जीवनात लोकांना
अध्यात्म, योगा, ज्ञान इत्यादीशी जोडून देणे ही या क्षेत्रात देखील आमची संस्था काम करणार आहे. आणि त्या व्यतिरिक्त लोकांची आर्थिक परिस्थिती कशी सुधारावेल या क्षेत्रात देखील आम्ही काम करणार आहोत. आणि आजचं हे उद्योग संधी शिबिर त्याचाच एक उत्तम उदाहरण आहे. त्याचं विवेकानंद स्वामींनी सांगितलं आहे की उपाशी पोटी हे कुठलाही धर्म टिकू शकत नाही. जर माणसाचं पोट उपाशी असेल तर तो कधीही हरीचं भजन करू शकणार नाही. पोट भरलेला असेल तरच तो हरीचं भजन करणार आहे. आज भारत देशावर जे आतून आणि बाहेरून जे धोका आहे ते लक्षात घेता मला एक हिंदीतील एक कविता आठवते. ती कविता अशी आहे की श्रीकृष्ण आणि दुर्योधन यांच्यातला संवाद आहे ते मी हिंदीत सादरीकरण करत आहे. ती कविता अशा प्रकारे आहे. वर्षों तक वन में घूम घूम बाधा विघ्नों को चूम चूम से धूप घाम पानी पत्थर पांडव आए कुछ और निखर सौभाग्य न सब दिन सोता है देखे आगे क्या होता है. मैत्री की राह बताने को सबको सुमार्ग पर लाने को भीषण विध्वंस बचाने को भगवान हस्तिनापुर आए पांडव का संदेशा लाए. दो न्याय अगर तो आधा दो पर इसमें भी यदि बाधा हो तो केवल दे दो 5 ग्राम रखो अपनी धरती तमाम हम वही खुशी से खाएंगे परिजन पर असी न उठाएंगे. दुर्योधन वह भी दे न सका आशीष समाज की ले न सका उल्टे हरि को बांधने चला जो था असाध्य साधने चला. जब नाश मनुज पर छाता है पहले विवेक मर जाता है. हरि ने भीषण हुंकार किया अपना स्वरूप विस्तार किया डगमग डगमग दिग्गज डोले भगवान कुपित होकर बोले जंजीर बड़ा कर साध मुझे हा हा दुर्योधन बांध मुझे. यह देख गगन मुझ में लय है यह देख पवन मुझ में लय है मुझ में विलीन झंकार सकल मुझ में लय संसार सकल अमृत फूलता है मुझ में उदयाचल मेरा दीप्ति बाल भूमंडल वक्ष स्थल विशाल भूमंड पर बंड को घेरे हैं मैनाक मेरु पग मेरे हैं दीप्ते जो ग्रह नक्षत्र निकर सब है मेरे मुख के अंदर. दृग हो तो दृश्य कांड देख मुझ में सारा ब्रह्मांड देख चर अचर जीव क्षर अक्षर नश्वर मनुष्य सुरजाति अमर शतकोटि सूर्य शतकोटि चंद्र शतकोटि सरित सर सिंधु मंद शतकोटि विष्णु ब्रह्मा महेश शतकोटि विष्णु जलपति धनेश शतकोटि रुद्र शतकोटि काल शतकोटि दंडधर लोकपाल जंजीर बढ़ा कर साध इन्हें हा हा दुर्योधन बांध इन्हें. अंबर में कुंतल जाल देख पद के नीचे पाताल देख मुट्ठी में तीनों काल देख मेरा स्वरूप विकराल देख सब जन्म मुझी से पाते हैं फिर लौट मुझी में आते हैं. जुआ से कड़ती ज्वाल सघन सांसों में पाता पवन पड़ जाती मेरी दृष्टि जिधर हंसने लगती है सृष्टि उधर. मैं जभी मूंदता हूँ लोचन छा जाता चारों ओर मरण बांधने मुझे तू आया है जंजीर बड़ी क्या लाया है. यदि मुझे जा बांधना चाहे मन यदि तो पहले बांध अनंत भगन पुणे को साध न सकता है वह मुझे बांध कब सकता है. और भारत देश के खिलाफ भारताच्या विरुद्ध काम करणारी जी लोक आहेत ते आत असतील किंवा बाहेर असतील त्यांच्यासाठी ही ओळ आहे. हितवचन नहीं तूने माना मैत्री का मूल्य न पहचाना तो ले मैं भी अब जाता हूँ अंतिम संकल्प सुनाता हूँ याचना नहीं अब रण होगा जीवन जय या कि मरण होगा. टकराएंगे नक्षत्र निकर बरसेगी भू पर वर्णि प्रकर फणशेष नाग का डोलेगा विकराल काल मुंह खोलेगा. दुर्योधन रण ऐसा होगा फिर कभी नहीं जैसा होगा भाई पर भाई टूटेंगे विषबाण बूंद से छूटेंगे वायस श्रृगाल सुख लूटेंगे सौभाग्य मनुष्य के टूटेंगे आखिर तू भूषा ही होगा हिंसा का पर्दा ही होगा. थी सभा सन्न सब लोग डरे चुपते आते बेहोश पड़े केवल 2 नर नागाते थे. ये 2 नर भारत के विरोधी है. केवल 2 नर नागाते थे धृतराष्ट्र विदुर सुख पाते थे कर जोड़ खड़े प्रमुदित निर्भय दोनों पुकारते थे जय जय. म्हणून आम्ही ह्या अशा परिस्थितीला लक्षात घेऊन आमच्या आत्मसंरक्षणासाठी आम्ही एक खूप मोठी आमच्या नाशिकच्या जागेवर डिफेन्स अकॅडमी देखील चालू करणार आहोत. आमच्या संस्थेचा ब्रीदवाक्य आहे सर्वे भवन्तु सुखिनः. त्याचा अर्थ होतो सगळे जण सुखी
त्याच वेळेला आमच्या लोगोमध्ये शास्त्र आणि शस्त्र आहे, जी लोकांना सुखी ठेवण्याची काळजी जरूर घेणार आहे. शस्त्र आणि शास्त्र दोन्ही. आणि आजचं जे भारत आहे, आजची भारताची जी संस्कृती आहे ती टिकून आहे, ती केवळ आणि केवळ सनातन हिंदू धर्मामुळे आहे. आणि हे सनातन हिंदू धर्म जोवर या भारतात राहणार तोवर भारताची संस्कृती कोणीही मोडून काढू शकणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले होते, हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. आज मी इथून सांगतो, हे स्वराज्य रूपी भारत हिंदवी राहावे ही श्रींची इच्छा आहे. आणि शेवटी एकच सांगतो, या देशात जर तिरंगा फडकवत ठेवायचा असेल तर दुसऱ्या हातात भगवा ध्वज असणं अपरिहार्य आहे. आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.